आजची जी ही रेसिपी आहे ती सगळ्यांसाठीच एवढी उपयोगाची पडणार आहे आणि खाण्यासाठी हेल्दी, टेस्टी आणि एकदम मस्त, ते पण झटपट बनणारी इन्स्टंट रेसिपी मी ही तुम्हाला आप्यांची दाखवणार आहे। त्याचबरोबर माझ्याकडे जेव्हा नेहमी चटणीसाठी ओलं खोबरं अवेलेबल नसतं तेव्हा मी हीच चटणी करत असते, ती पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी दाखवून देणार आहे। चला तर मनीच रेसिपीमध्ये आपण आता इन्स्टंट आप्पे बनवायला चालू करूया। एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, घरचं बाहेरचं तुम्ही कोणतंही वापरू शकता। आणि त्यानंतर बारीक रवा इथे घेतलेला आहे 2 वाट्या। आता मला थोडं जास्त करून ठेवायचं होतं नाश्ता आणि टिफिन दोघींसाठी, म्हणून मी एवढं घेतलेलं आहे। प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त पाऊण वाटी इथे दही टाकून द्यायचं आहे। त्याचबरोबर आता माझ्याकडे सोडा होता म्हणून मी इथे इनो ह्याच वेळेला इथे अर्ध पॅकेट इनोचं किंवा अर्धा चमचा इनो इथे टाकून देते आहे आणि त्याला आता व्यवस्थित इथे मिक्स करून घेणार आहे। हे सगळं मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं एक बॅटर तयार करायचं आहे आणि याची गाठी झाल्या नाही पाहिजे बॅटर तयार करताना। तर व्यवस्थित असं आता मी इथे सगळं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। हे बॅटर तयार झाल्यानंतर याला शक्यतो तुम्ही 5 मिनिटं भिजू दिले तरी चालतं, किंवा मग तुम्हाला वेळच असेल तर तुम्ही सकाळी भिजवून ठेवू शकता आणि समजा तुम्ही लवकर 6-7 ला हे भिजू घातलं तर 8-9 वाजता तुम्ही हे नाश्त्याला करू शकता, किंवा इन्स्टंटही लगेचच्या लगेच 5 मिनिटं बाजूला चटणी उस्तर, जसं मी आता चटणी उस्तर त्याला भिजवून ठेवलं होतं साईडला आणि त्यानंतर मग आता चटणी घेतलेली आहे। चटणीसाठी ओलं नारळ नसताना मी इथे सुक्क खोबरं जे किसून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये, मम्मीने दिलं होतं मला तयार करून, तर ते जास्त होतं त्यामुळे मी मग आता पटकन हे सुक्क खोबरं इथे घेतलेलं आहे। आणि चटण्या मी साऊथ इंडियन जेव्हा बनवते तेव्हा असं नाही की ओलं नारळ वापरते, मी इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या करते आणि त्या सगळ्यांना आवडतात घरात। तर तुम्हाला पण त्या अशा वेगवेगळ्या चटण्या बघायच्या असेल तर कमेंट करून सांगा। तर सुक्क नारळ घेतल्यानंतर इथे अद्रक आणि आल्याचा तुकडा आणि लसण टाकलेला आहे, मिरच्या टाकलेल्या आहे, चवीनुसार तुमच्या मिरच्या कमी जास्त करू शकता तुम्ही। आणि दही इथे मी चटणीतच टाकून देत असते म्हणजे ते मस्त होतं। आज माझ्याकडे कोथिंबीर, पुदिना असं काहीच नव्हतं तरी पण मी चटणी तशीच केलेली आहे। थोडी साखर टाकून फिरवलं आहे, साखर ऑप्शनल आहे, आज मी ही वेगळी केली होती म्हणून साखर टाकलेली आहे। साखर तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकू शकता। आणि आता चवीनुसार याला तुम्हाला मीठ टाकून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तेल गरम करत ठेवलं होतं तडका देण्यासाठी। आज माझ्याकडे कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर काहीच नव्हतं तरी पण ही चटणी खूप टेस्टी लागलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी तडक्यासाठी इथे छान अशी फुलवून घेतलेली आहे तेलामध्ये आणि तडका यावर टाकलेला आहे। मला थोडा तडका जास्त आवडतो म्हणून मी तेल थोडंसं जास्त वापरलं आहे, तुम्ही कमी पण वापरू शकता, कारण ते जिरे जे असे खाताना जेव्हा लागतात तेव्हा खूप छान जिऱ्याचा फ्लेवर येतो। आणि चटणी अशी मस्त पांढरी शुभ्र बनवून तयार झालेली आहे। तोपर्यंत आपण जो रवा आणि तांदळाचं पीठ भिजवू घातलं होतं ते पण आता व्यवस्थित भिजलेलं आहे। इनो टाकल्यामुळे इन्स्टंट त्याला प्रोसेस होते, दही आणि इनोमुळे त्याच्यात केमिकल रिएक्शन ते व्यवस्थित फुलतं मग लगेच। आणि तूप लावून घेते आहे, तूप नसेल लावायचं तर तेल तुम्ही लावू शकता। आप्पे पात्राला इथे तूप टाकून घेतल्यानंतर आता बॅटरचं थिकनेस बघून तुम्ही बघू शकता पाणी तुम्हाला कसं टाकायचं आहे की नाही ते, आणि या प्रकारची कन्सिस्टन्सी मी इथे पिठाची ठेवली आहे। आणि आता आप्पे पात्र गरम झालेलं आहे व्यवस्थित आणि आप्पे लावायला आता आपण चालू करूया। झटपट सकाळी मुलांच्या टिफिनसाठी ही तुम्ही रेसिपी बनवू शकता। आणि नसेल तुमच्याकडे तांदळाचं पीठ तर रव्यापासूनच ही सेम प्रोसेस पण तुम्ही करू शकता, एकदम छान लागतात। आता त्यानंतर हे सगळे आप्पे मी इथे टाकून देणार आहे। आप्पे टाकून दिल्यानंतर आप्पेचं बॅटर टाकून दिल्यानंतर त्याला वाफ द्यायची आहे व्यवस्थित, आणि वाफ दिल्यानंतर आता खमंग असे एका साईडने भाजलेले आहे आणि ते निघण्यासारखे झालेले आहे। तर आता आप्पे पात्र माझं नॉनस्टिकचं आहे त्यामुळे चिटकत पण नाही ते बिलकुल खाली। तर आता एकदम मस्त असे खमंग असं खुसखुशीत त्याला ब्राऊन कलर आलेला आहे आणि इतके गोल मटोल असे आप्पे छान बनवून तयार होतात आणि मुलांना पण खाण्यासाठी आवडतात। कोणाकोणाला साऊथ इंडियन मुळे थोडा ऍसिडिटीचा त्रास होतो, मला पण होतो शक्यतो, म्हणून मी साऊथ इंडियन वाला जास्त सहन पण होत नाही, म्हणून इन्स्टंट केलं तर त्याचं जरा कमी ऍसिडिटी होतच नाही त्याने। तर तुम्ही पण नक्की करून बघा, नाश्त्याला टिफिनला कशालाही तुम्ही करू शकता। तर गरमागरम आप्पे आणि सोबत थंडगार चटणी जी मी आप्पे होस्तर फ्रीज मध्ये ठेवून दिली होती ती बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर व्हिडिओ मनीज रेसिपीला नक्की एक लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा। आणि हाईपचं ऑप्शन तुम्हाला व्हिडिओमध्ये युट्यूबमध्ये नवीन आलेलं आहे ते दिसत असेल तर त्यावर तुम्ही मला जास्तीत जास्त फीडबॅक देऊ शकता हाईपवर आणि माझा व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये तुम्ही आणू शकता। तर प्लीज थोडा सपोर्ट मला तुमचा पाहिजे। तर आता हा व्हिडिओ तुम्ही नक्की
आवडला असेल तर लाईक करा। आणि आता मी खाऊन पण तुम्हाला सगळं तोडून दाखवलेलं आहे आणि आता मी पण इथे गरमागरम आप्पे सगळ्यांना खाऊन झाल्यानंतर आता मी इथे खाणार आहे आणि एकदम मस्त असे हे आप्पे झालेले होते, एकदम छान। आणि आता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर तोपर्यंत भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपी सोबत। बाय बाय।